रक्ताचा वास. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आपली नातीवर, एक थरारक कथा. जर तुम्हाला गूढ आणि भीतीदायक कथा ऐकायला आवडत असतील तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आजच्या कथेत भीती फक्त एका सावलीची नाही तर अशा एका वासाची आहे ज्याने एका माणसाला स्वतःच्या संपूर्ण आयुष्यावर शंका घेण्यास भाग पाडले. पण प्रश्न असा आहे की त्या वासाचे नेमके रहस्य काय होते आणि तो वास वारंवार त्याच्याकडेच का परत येत होता? याचे उत्तर कथेच्या शेवटी तुम्हाला थक्क करेल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची भयानक कथा. मित्रांनो, माझे नाव अमोल आहे. मी महाराष्ट्रातील साताऱ्याजवळच्या एका लहान शहरात राहतो आणि त्यावेळी माझे वय सुमारे 27 वर्ष होते. मी एका खाजगी कंपनीत नोकरी करत होतो. माझी ड्युटी बहुधा रात्रीची असायची. माझे आयुष्य अगदी साधे होते. सकाळी घरी येणे, काहीतरी जेवण बनवणे, दिवसभर झोपणे आणि संध्याकाळी पुन्हा कामावर जाणे. माझ्यासोबत माझा मित्र रोहनही राहत होता. आम्ही दोघे एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत होतो आणि नोकरीमुळे एकत्र भाड्याच्या घरात राहत होतो. आम्ही ज्या घरात राहत होतो ते शहरापासून थोडे बाहेर होते. घर खूप जुने होते, पण भाडे कमी होते. म्हणूनच आम्ही जास्त विचार केला नाही. हो, पण त्या घराची एक गोष्ट सुरुवातीपासूनच विचित्र होती. घराच्या मागे एक लहान खोली होती जी नेहमी बंद असायची. जेव्हा आम्ही ते घर भाड्याने घेतले तेव्हा घर मालक पवार काकांनी फक्त एवढेच सांगितले होते, मागील खोली उघडू नका, त्यात जुने सामान ठेवले आहे. आम्हालाही त्याच्याशी काही देणे घेणे नव्हते. सुमारे 2 महिने सर्व काही अगदी सामान्य चालले होते. मग एका रात्री मी ड्युटीवरून परतताना सुमारे 2:30 वाजले. मी घराचा दरवाजा उघडला आणि आत येताच अचानक थांबलो. हवेत एक विचित्र वास होता. तो वास मला काहीसा ओळखीचा वाटत होता. रक्ताचा वास. मला वाटले कदाचित रस्त्यावर काही अपघात झाला असेल आणि तो वास माझ्या कपड्यांना आला असेल. पण जेव्हा मी माझे कपडे सुंघून पाहिले तेव्हा त्यावर काहीच नव्हते. मी रोहनला हाक मारली, "रोहन, उठ जरा." तो झोपेतच बाहेर आला आणि म्हणाला, "काय झाले?" मी विचारले, "तुला कोणताही विचित्र वास येतोय का?" तो काही सेकंद गप्प राहिला आणि मग म्हणाला, "हो, रक्तासारखा वास येतोय." आम्ही दोघांनी संपूर्ण घर पाहिले. स्वयंपाकघरात काही नव्हते, बाथरूममध्ये काही नव्हते, कुठेही दुखापत किंवा रक्ताचा डाग नव्हता. पण जसे आम्ही मागच्या व्हरांड्यात पोहोचलो, तो वास अचानक खूप तीव्र झाला आणि तो थेट त्याच बंद खोलीच्या बाजूने येत होता. रोहन म्हणाला, "अरे, सोडून दे ना, पवार काकांनी नकार दिला आहे." मी दरवाजाच्या खाली पाहिले. तिथे जमिनीवर एक पातळ लाल रेष दिसली. आम्ही दोघे काही वेळ तिकडे पाहत राहिलो. मित्रांनो, त्यावेळी आम्हाला वाटले की कदाचित एखादा प्राणी आत अडकला असेल. पण जर खरोखर असे होते तर ती खोली इतक्या वर्षापासून बंद का होती? आम्ही त्या रात्री दरवाजा उघडला नाही. सकाळी उठलो तर तो लाल डाग गायब होता आणि वासही निघून गेला होता. आम्हाला वाटले कदाचित रात्रीच्या दमट हवेमुळे असे झाले असेल. पण 5 दिवसानंतर तोच वास पुन्हा आला. यावेळी रात्री नाही तर दुपारी. मी घरी एकटाच होतो. वास इतका तीव्र होता की मी अस्वस्थ होऊन मागच्या खोलीकडे गेलो. मी पाहिले की जुन्या कुलपाच्या ऐवजी एक नवीन कुलूप लावले होते. मी लगेच पवार काकांना फोन केला. त्यांनी फोन उचलला तेव्हा मी विचारले, "काका, मागच्या खोलीत काय ठेवले आहे?" काही सेकंद ते गप्प राहिले. मग त्यांनी विचारले, "तुम्ही आत काही पाहिले का?" मी म्हणालो, "नाही, पण तिथून रक्तासारखा वास येतोय." त्यांचा आवाज अचानक गंभीर झाला. ते म्हणाले, "अमोल, त्या खोलीजवळ जाऊ नकोस." मी विचारले, "पण का?" त्यांनी फक्त एवढेच सांगितले, "आज रात्री घराबाहेर पडू नका." आणि फोन कट केला. आता विचार करा मित्रांनो, ज्या खोलीबद्दल तुम्हाला कधी काही सांगण्यातच आले नव्हते, त्या खोलीबद्दल मालक अचानक तुम्हाला रात्री बाहेर न पडण्यास का सांगेल? त्या दिवसापासून माझ्या डोक्यात हाच प्रश्न घोंगावत राहिला. रात्री रोहन कामावरून परत आला.
तेव्हा मी त्याला सर्व काही सांगितले. तो म्हणाला, उद्या सकाळीच हे घर सोडून देऊया. मी म्हणालो, ठीक आहे. पण त्याच रात्री सुमारे 3 वाजता आमची झोप अचानक एका आवाजाने उघडली. थक. काही सेकंदानंतर पुन्हा थक थक आवाज मागच्या खोलीतून येत होता. आम्ही दोघे उठून बाहेर आलो. यावेळी वास आधीपेक्षा तीव्र होता. पण यावेळी अजून एक गोष्ट घडली. खोलीच्या आतून कोणाच्या तरी हळूहळू रडण्याचा आवाज येत होता. रोहनने माझा हात पकडला. अमोल, मागे चल. मी सुद्धा मागे सरकू लागलो. तितक्यात आतून एक आवाज आला, वाचवा. आम्ही दोघे तिथेच थांबलो. आवाज अगदी माणसासारखा होता. मी लगेच पवार काकांना फोन केला. त्यांनी फोन उचलला. मी म्हणालो, काका, खोलीच्या आत कोणीतरी आहे. काही सेकंद शांतता पसरली. मग त्यांनी अत्यंत हळू आवाजात सांगितले, कुलूप उघडू नका. मी विचारले, का? ते म्हणाले, कारण त्या खोलीत कोणताही माणूस नाही. आणि फोन कट झाला. मित्रांनो, माझे हातपाय थंड पडले आणि तितक्यात आतून आवाज आला, अमोल. यावेळी त्याने माझे नाव घेतले होते. मी रोहनकडे पाहिले. तोही माझ्याकडेच पाहत होता. मग आतून पुन्हा आवाज आला, अमोल, दरवाजा उघड. आम्ही दोघे मागे सरकलो. तितक्यात दरवाजाच्या खालून पुन्हा लाल द्रव बाहेर येऊ लागला. पण यावेळी त्यासोबत एक लहान चांदीची पैंजणही हळूहळू बाहेर येऊ लागली. रोहनने ती पैंजण उचलली. त्याचा चेहरा अचानक बदलला. मी विचारले, काय झाले? तो म्हणाला, ही पैंजण मी आधी पाहिली आहे. मी विचारले, कुठे? तो म्हणाला, पवार काकांच्या घरात लावलेल्या एका जुन्या फोटोमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही थेट पवार काकांकडे गेलो. खूप विचारल्यानंतर त्यांनी शेवटी आम्हाला पूर्ण गोष्ट सांगितली. सुमारे 10 वर्षापूर्वी त्यांची धाकटी मुलगी याच घरात राहत होती. एका रात्री ती अचानक गायब झाली. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. काही महिन्यानंतर पवार काकांनी घरामागची खोली कायमची बंद करून घेतली. पण खरी गोष्ट आम्हाला तेव्हा समजली, जेव्हा त्यांनी सांगितले की त्या खोलीच्या भिंतीच्या आत एक जुनी पाण्याची टाकी होती. घराच्या दुरुस्तीदरम्यान कामगारांना त्या टाकीच्या आतून मुलीचे काही कपडे आणि तीच चांदीची पैंजण सापडली होती. पण मुलीचा मृतदेह कधीच सापडला नाही. आम्ही त्याच दिवशी घर रिकामे केले. काही महिन्यानंतर पवार काकांनी ती खोली पूर्णपणे पाडून टाकली. भिंतींच्या आतून एक जुना लोखंडी डबा सापडला. त्यात काही फोटो, एक जुनी डायरी आणि पोलिसांची पावती होती. डायरीच्या शेवटच्या पानावर फक्त एक ओळ लिहिली होती, जर रक्ताचा वास पुन्हा आला तर समजा ती अजून गेलेली नाही. पण मित्रांनो, कथा इथेच संपली नाही. सुमारे 2 वर्षानंतर मी पुण्यात माझ्या नवीन घरात राहत होतो. एके रात्री अचानक माझी झोप उघडली. खोलीत तोच वास होता, रक्ताचा वास. मी काही सेकंद म्हाताऱ्यासारखा अंथरुणावर बसून राहिलो. मग मी हळूच लाईट लावली. खोलीत कोणीच नव्हते. मी दरवाजाकडे पाहिले. दरवाजा आतून बंद होता. पण जमिनीवर दरवाजाच्या अगदी समोर एक लहान चांदीची पैंजण पडली होती. तीच पैंजण. माझ्यात ती उचलण्याचे धैर्य नव्हते. मी संपूर्ण रात्र लाईट लावून घालवली. सकाळ होताच मी घरातून निघून गेलो आणि त्यानंतर मी ती पैंजण माझ्या घरापर्यंत कशी पोहोचली हे शोधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. कारण काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे आवश्यक नसते. कधीकधी उत्तरापेक्षा जास्त भयानक गोष्ट असते हा भास की कदाचित ती कथा अजून संपलेली नाही. जर तुम्ही माझ्या जागी असता तर काय ती पैंजण उचलून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, की मागे न बघता तिथून निघून गेला असता? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भयानक कथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो, रात्री जर अचानक तुम्हाला कुठून रक्ताचा वास येऊ लागला तर आधी हे नक्की तपासा
की तो वास नेमका कुठून येतोय. मित्रांनो, ही होती आजची कथा, रक्ताचा वास. खरं सांगायचं तर त्या रात्रीनंतर मी अनेक गोष्टींबद्दल माझा दृष्टिकोन बदलला. काही घटनामागील कारणे सापडतात, पण काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरे कदाचित आपल्याला कधीच मिळायला नकोत. आणि तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. जर तुम्ही कथा इथपर्यंत ऐकली असेल तर तुम्ही फक्त आमचे प्रेक्षक नाही आहात, तर तुम्ही आपली नाती या आपल्या हक्काच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहात. तुमचे प्रत्येक प्रेम, प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक व्हिडिओ पूर्ण ऐकणे आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. तसेच जर या कथेने तुम्हाला खरोखरच घाबरवले असेल किंवा काही विचार करायला भाग पाडले असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की जर अमोलच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही त्या पैंजणचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता की तिला कायमचे तिथेच सोडून दिले असते. आणि हो मित्रांनो, आज रात्री जर अचानक तुम्हाला कुठून रक्ताचा वास जाणवला तर फक्त एकदा मागे वळून नक्की बघा. काय सांगावे यावेळी कथा अमोलची नाही तर तुमची असेल. भेटूया पुढच्या भयानक कथेत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि एकट्याने ही कथा ऐकण्याची चूक अजिबात करू नका. आपली नाती कुटुंबाशी असेच जोडलेले राहा. धन्यवाद.